Hello dear students, very good morning all of you. Welcome to Chatty Coaching classes. We are studying your 10th standard mathematics chapter, that is linear equations in two variable. In the previous video we were solving your practice set 1.5. आज तुमचं या चॅप्टरचं लास्ट व्हिडिओ लेक्चर असणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.5 मधील रिमेनिंग 2 एक्झाम्पल्स आपण आज सॉल्व करणार आहोत. एक्झाम्पल नंबर 5 and 6. एक्झाम्पल नंबर 1st to 4th आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये सॉल्व केले आहेत. आय वॉन्ट ऑल दिस एक्झाम्पल्स सॉल्व इन युअर नोटबुक. आपण एक्झाम्पल नंबर 5कडे वळूया. पहा, 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B आर प्लेस्ड इन ट्रक हॅविंग कपॅसिटी ऑफ 10 टन्स. ओके, गणित काय आहे ते समजून घ्या. A आणि B अशा 2 टाईपचे बॉक्सेस आहेत. ओके, कोणत्या टाईपचे बॉक्सेस आहेत तर A आणि B या 2 टाईपचे बॉक्सेस आहेत. हे दोन्ही बॉक्सेस एका ट्रकमध्ये ठेवली ज्याची कपॅसिटी 10 टन्स आहेत. ओके, ज्याची कपॅसिटी काय ते आहे 10 टन्स आहे. म्हणजे बॉक्स A आणि बॉक्स B ह्या दोन्ही बॉक्सेसचं वेट किती असणार आहे? टोटल वेट 10 टन्स इतकं असणार आहे. ओके, सो नेक्स्ट पुढे गणिताचा पार्ट आहे. वेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप A and 100 boxes of type B are loaded in truck, it weighs 10 ton. ओके, जेव्हा 150 बॉक्सेस A टाईपचे आणि तेव्हा 100 बॉक्सेस B टाईपचे आपण जेव्हा ट्रकमध्ये फिल करू तेव्हा त्याची टन्सची कपॅसिटी फुल होणार आहे. आणि पुढे सांगितलं आहे वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप A आर लोडेड इन ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप B. जेव्हा 260 बॉक्सेस असतील A टाईपचे तरीसुद्धा 40 बॉक्सेस बसणार आहेत 20 B टाईपचे, जेव्हा त्या ट्रकची कपॅसिटी फुलफिल होणार आहे 10 टन्स. मग आपल्याला काय सांगितले आहे तर सो दॅट इट इज फुल्ली लोडेड फाइंड द वेट्स ऑफ इच टाईप ऑफ बॉक्स. व्हॉट वी हॅव टू फाइंड? वी हॅव टू फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्स. सी, आपल्याला हे एक्झाम्पल काय सांगितलं आहे समजून घेऊया. 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B आर प्लेस्ड इन ट्रक हॅविंग कपॅसिटी 100 टन्स. A आणि B अशा 2 टाईपचे वेगवेगळे बॉक्सेस आहेत. दोघांचे वेट्स ऑब्वियसली वेगळे असणार आहेत, पण हे दोनही बॉक्सेस जेव्हा आपण ट्रकमध्ये लोड करतो तेव्हा त्या ट्रकची कपॅसिटी किती आहे? 10 टन आहे. सो वॉट वी हॅव रिटन A टाईपचे बॉक्सेस प्लस B टाईपचे बॉक्सेस इज इक्वल टू 10 टन्स. ओके, 150 बॉक्सेस ऑफ टाईप A आणि 100 बॉक्सेस ऑफ टाईप B जेव्हा आपण ट्रकमध्ये लोड करतो तेव्हा त्याची कपॅसिटी फुल होते. ट्रकची कपॅसिटी किती आहे? 10 टन आहे. म्हणजे 150 बॉक्सेस A टाईपची आणि 100 बॉक्सेस B टाईपचे जेव्हा आपण एकत्र ट्रकमध्ये भरणार आहे तेव्हा त्याची 10 टन्सची कपॅसिटी फुलफिल होणार आहे. पुन्हा काय सांगितले आहे? 260 बॉक्सेस ऑफ टाईप A अँड 40 बॉक्सेस ऑफ टाईप B जेव्हा आपण भरणार आहे 260 बॉक्सेस ऑफ टाईप A अँड 40 बॉक्सेस ऑफ टाईप B तेव्हा त्याची 10 टन्सची कपॅसिटी फुल होणार आहे. तर आपल्याला फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्स. वी हॅव टू फाइंड द वेट ऑफ टाईप A बॉक्स अँड टाईप B बॉक्स. ठीक आहे, एक्झाम्पल व्यवस्थित समजलं आहे. आता सोल्युशन पाहूया. खूप इझी आहे. तुम्हाला एक्झाम्पल समजणं, हे क्वेश्चन्स फार ट्रिकी असतात. तुम्हाला एक्झॅक्टली गिवन डाटा समजला की सोल्युशन इज नॉट टफ. ओके, सी, लेट द वेट्स ऑफ बॉक्स ऑफ A टाईप B x kg. A टाईपच्या बॉक्सचं वेट आपण x kg अज्यूम करूया अँड B टाईपच्या बॉक्सचं वेट आपण y kg अज्यूम करूया. ओके, देन वेट ऑफ A टाईप बॉक्स इज x kg अँड वेट ऑफ टाईप B बॉक्स इज y kg. आपण वेट्स अज्यूम करतो आहे. आपल्याला वेट्स दिलेत का? त्यांचे दिले नाही आहेत. मग 1 टन म्हणजे किती असेल? 1 टन इज 1000 kg. 10 tons is 10,000 kg. So 1 ton is 1000 kg. Therefore 10 tons is equal to 10,000 kg. आता इथे जर आपल्याला वेट्स हे कन्वर्ट kg मध्ये दिले आहेत 150 बॉक्सेस ऑफ, ठीक आहे, तर आपल्याला टन्स kg मध्ये कन्वर्ट करून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, बिकॉज हे जे वेट्स असणार आहेत एक्स अँड वाय ते आपण के जीमध्ये काढणार आहोत. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय आहे? 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A अँड B आर प्लेस्ड इन ट्रक हॅविंग कपॅसिटी 100 टन्स. हां,
आणि त्यानंतर पहिली कंडिशन आहे 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी. सो 150 बॉक्सेस ऑफ टाईप एला आपण एक्स के जी म्हणतो आहे. वेट ऑफ ए टाईप बॉक्स एक्स के जी. सो 150x प्लस 100y बिकॉज बी टाईपच्या बॉक्सला आपण वाय के जी म्हणतो आहे. सो 150x प्लस 100y इज इक्वल टू 10,000. 10 टन इज 10,000 kg. देअरफॉर वी आर रायटिंग 10,000 ओव्हर हिअर. आता ह्या होल इक्वेशनला आपण जर 50ने डिवाइड केलं तर व्हॉट इट विल बी. 53 जा 150 सो 3x प्लस 52 जा 100 2y इज इक्वल टू 10,000ला जर आपण 50ने डिवाइड केलं तर आन्सर विल बी 200. देअरफॉर द आन्सर इज 200. नाव नेक्स्ट अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशनच्या अकॉर्डिंग काय आहे. सेकंड कंडिशन पहा. 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी. सो 460 इंटू एक्स. X is the weight of type A boxes and 40y, whereas y is the type of B boxes, weight of B boxes. So 260x plus 40y is equal to 10,000. या इक्वेशनला जर आपण 50ने डिवाइड केलं तर इट विल बी 13x plus 2y is equal to 500. आता इक्वेशन नंबर फर्स्ट दॅट इज दिस इक्वेशन आणि इक्वेशन नंबर 2 दॅट इज दिस इक्वेशन, हे दोन्ही इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. So 13x minus 2y is equal to 500 minus 300x plus 2y is equal to 200. Subtraction करतो आहे. Signs will change, minus minus and minus. 13x minus 3x is 10x plus 2y and minus 2y will get cancelled and 500 minus 200 is 300. So subtractionचा आन्सर आहे 10x is equal to 300. आपल्याला एक्सची व्हॅल्यू हवी आहे. 10 इकडे जाऊन डिवाइड होणार आहेत. सो एक्स इज इक्वल टू 300 डिवायडेड बाय 10. सो एक्सची व्हॅल्यू आहे एक्स इज इक्वल टू 30. ओके, एक्सची व्हॅल्यू मिळाली. ती व्हॅल्यू जर आपण इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला रिमेनिंग व्हेरिएबलची म्हणजेच वायची व्हॅल्यू मिळणार आहे. सो पुट एक्स इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 इज 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. 3 इंटू एक्स, एक्सची व्हॅल्यू आपण 30 पुट करतो आहे. सो 3 इंटू 30 प्लस 2y इज इक्वल टू 200. 30 इंटू 3 इज 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. आपल्याला 2yची व्हॅल्यू हवी आहे. 90 इकडे घेऊया. ते प्लस आहेत मायनस होतील. 200 मायनस 90. 200 मायनस 90 इज 110. आपल्याला वायची व्हॅल्यू हवी आहे. हे दोन इकडे डिवाइड होतील. 110 मायनस 2 इज y इज इक्वल टू 55. आता x आणि y या दोनही व्हॅल्यूज मिळाल्या आहेत. पण x आणि y आपण काय अज्युम केलं आहे. वेट्स ऑफ बॉक्स ए टाईप इज x kg अँड बी टाईप इज y kg. सो एक्सची व्हॅल्यू कशाची असणार आहे. ए टाईप. ओके, ए टाईप बॉक्सचं वेट असणार आहे आणि ही y इज इक्वल टू 55 ही बी टाईप बॉक्सचं वेट असणार आहे. आर यू गेटिंग. इथे आपल्याला सांगितलं होतं फाइंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स. आपण दोन्ही टाईपच्या बॉक्सचं वेट फाइंड केलं आहे. द वेट ऑफ टाईप ए बॉक्स इज 30 kg and weight of type B box is 55 kg. If you are solving such examples, you have to write answer in the word format, that is the type of A box is 30 kg and the weight of A type box is 30 kg and weight for B type box is 55 kg. This is question number 5 from your practice set 1.5. If you want this, please take the screenshot. Otherwise, तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायचं ट्राय करा. ट्राय टू सॉल्व इट बाय युअर ओन. आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे वळूया. कॉपी डाऊन दिस इन युअर नोटबुक.
नाव वी विल मूव टुवर्ड्स द लास्ट एक्झाम्पल ऑफ युअर प्रॅक्टिस सेट. तुमच्या या प्रॅक्टिस सेटमधलं लास्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6. मी एक्झाम्पल वाचते पहा. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. विशालने टोटल ट्रॅव्हलिंग किती केलं आहे तर 1900 किलोमीटर. आउट ऑफ इट त्याने बसने ट्रॅव्हल केलेलं काही डिस्टन्स आहे आणि काही डिस्टन्स त्याने एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं आहे. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. बसचा ॲव्हरेज स्पीड काय आहे तर 60 किलोमीटर पर आवर आहे. ओके. अँड एरोप्लेन ट्रॅव्हल्स विथ द ॲव्हरेज स्पीड 700 किलोमीटर पर आवर. बसचा ॲव्हरेज स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर अँड एरोप्लेनचा ॲव्हरेज स्पीड आहे 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द होल जर्नी. ओके. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. इझी एक्झाम्पल आहे टू अंडरस्टँड. टोटल इट्स 1900. टोटल ट्रॅव्हलिंग किती केलं आहे 1900 किलोमीटर. विशालने द टोटल ट्रॅव्हलिंग डन बाय विशाल इज 1900 किलोमीटर. त्यातलं काही डिस्टन्स कसं ट्रॅव्हल केलं आहे सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. वी डोंट नो द डिस्टन्स. ओके. पण बसचा ॲव्हरेज स्पीड काय आहे 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे 1 आवरमध्ये बस 60 किलोमीटर एवढं डिस्टन्स कंप्लीट करते. अँड एरोप्लेनचा ॲव्हरेज स्पीड आहे 70 किलोमीटर पर आवर. म्हणजे एरोप्लेन 1 आवरमध्ये 700 किलोमीटर इतकं डिस्टन्स कवर करतं. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. टोटल या 1900 किलोमीटर ट्रॅव्हल करण्यासाठी टोटल लागणारा टाईम किती आहे तर 5 hours. ओके. तर आपल्याला काय काढायचं आहे बसने ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाईम. ओके. टाईम टेक टू ट्रॅव्हल बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. वी विल सी द सोल्युशन. लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस x किलोमीटर. बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपण x किलोमीटर अज्यूम करूया. ओके. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस बी x किलोमीटर अँड बाय एरोप्लेन बी y किलोमीटर. बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपण x किलोमीटर अज्यूम करूया आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपण y किलोमीटर अज्यूम करूया. ओके. देन वी नो द फॉर्म्युला. आपल्याला काय काउंट करायचं आहे डिस्टन्स बट टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. यू हॅव लर्न दिस फॉर्म्युला in the science in the very 8th and 7th standard. This is very basic. Distance is equal time is equal to distance upon speed. According to first condition त्यांनी काय सांगितलं आहे विशालने टोटल डिस्टन्स 1900 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे. त्यातलं काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलं आहे आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं आहे. सो एक्स आपण काय म्हणतोय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस x किलोमीटर अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन y किलोमीटर बरोबर टोटल डिस्टन्स इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस x किलोमीटर प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन y किलोमीटर इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. सो x प्लस y इज इक्वल टू 1900. हे टोटल ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे. याला इक्वेशन फर्स्ट म्हणूया. आता टाईम रिक्वायर्ड टू कवर x किलोमीटर बाय बस हे आपण कसं काढणार x किलोमीटर बसने ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स आपण किती म्हणतोय x म्हणतोय. ओके. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस x आणि स्पीड किती आहे तर 60 किलोमीटर पर आवर म्हणून x अपॉन 60 आवर. ठीक आहे. बसचं स्पीड काय आहे 60 किलोमीटर पर आवर म्हणून टाइम रिक्वायर्ड टू कवर x किलोमीटर बाय बस इज इक्वल टू x अपॉन 60 पर आवर. सिमिलरली सेम असंच टाइम रिक्वायर्ड टू कवर y किलोमीटर डिस्टन्स बाय एरोप्लेन. एरोप्लेनने y किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाईम किती आहे तर y अपॉन 700 hours. y हे काय आहे डिस्टन्स अपॉन स्पीड फॉर्म्युला आहे. y डिस्टन्स आहे 700 स्पीड आहे युनिट असणार आहे. आता हे फर्स्ट कंडिशनमध्ये कन्वर्जन झालं. सेकंड कंडिशन काय आहे तर या दोन्ही बसने आणि एरोप्लेनने या दोन्ही ट्रॅव्हलिंगमध्ये लागणारा वेळ आहे 5 hours. म्हणजेच हा काय आहे
तर दिस इज टाइम रिक्वायर्ड टू कवर x किलोमीटर बाय बस, time required to cover the x kilometer distance by bus, and what this is what time required to cover y kilometer by aeroplane. So x upon 60 plus y upon 700 is equal to 5. Okay, if we further solve this, 700 cross multiplication, 700x into 60y is equal to 5 into this 60 and this 700. Okay, so 70x plus 6y is equal to 2000 and 21,000. Okay, we will say it as equation number 2. Now multiply equation 1 by 6. Equation 1 is x plus y is equal to 1900. If we multiply by 6, then it will become 6x plus 6y is equal to 11,400. Okay, this is equation number 3. Subtracting equation 3 from 2, 70x plus 6y is equal to 21,000 and 6x plus 6y is equal to 11,400. सबट्रॅक्शन करतोय, साइन्स चेंज होणार आहेत. 70x minus 6x is 64x. 6y plus 6y minus 6y will get cancelled. 64x is equal to 21,000 minus 11,400 is 9,600. So the subtraction of equations are 64x is equal to 9,600. We have to count the value of x. So x is equal to this 64 will come here and it will become divided. So 9,600 divided by 64, x is equal to 150. आपण x काय अज्यूम केलंय? लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस बी x किलोमीटर. सो x काय असणार आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस असणार आहे आणि तेच आपल्याला काढायचे आहे. फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. So hence distance traveled by bus is 150 kilometer. Unit is very important thing. Okay, so distance traveled by bus is 150 kilometer. This is your last example of practice set 1.5. I will explain one again. 1900 total distance travel केला आहे. आउट ऑफ काही डिस्टन्स हे बसने ट्रॅव्हल केलं आहे, काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं आहे. डिस्टन्स आपल्याला माहीत नाही आहे, पण त्यांचा स्पीड दिला आहे. बसचं स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनचा ॲव्हरेज स्पीड आहे 700 किलोमीटर पर आवर. 5 इयर्स लागतात टोटल जर्नीसाठी. दिस इज द गिवन इन्फॉर्मेशन. आता डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस आपण x किलोमीटर अज्यूम करूया आणि बाय एरोप्लेन y किलोमीटर अज्यूम करूया. टाइम कसा फाइंड करतो? तर डिस्टन्स अपॉन स्पीड. द फॉर्म्युला फॉर टाइम इज डिस्टन्स अपॉन स्पीड. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज x, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज y किलोमीटर. सो x प्लस y इज इक्वल टू टोटल डिस्टन्स 1900. इक्वेशन नंबर फर्स्ट. टाइम रिक्वायर्ड टू कवर x किलोमीटर बाय बस. फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स माहीत नाही, डिस्टन्स आपण x अज्यूम केला आहे. सो x अपॉन स्पीड किती आहे? 60 किलोमीटर पर आवर. सो x अपॉन 60 पर आवर. टाइम रिक्वायर्ड टू कवर द y किलोमीटर बाय एरोप्लेन, y अपॉन 700 पर आवर. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, ह्या दोन्ही बसने ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा वेळ हे दोन्ही वेळ आहेत 5 इयर्स. टोटल जर्नीसाठी लागणारा वेळ 5 इयर्स आहे. सो हे दोन्ही टाईम इज इक्वल टू 5 इयर्स. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. त्यानंतर हे इक्वेशन्स आपण पुढे सॉल्व केले. एक्सची व्हॅल्यू 150 आली, बट इथे आपण अज्यूम केलं होतं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इज x किलोमीटर. जर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस x किलोमीटर आहे म्हणजे x ही डिस्टन्स आहे बसने ट्रॅव्हल केलेलं. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर. हिअर द युनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे तुमचा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर संपला आहे. वी हॅव कम्प्लिटेड युअर चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. नाव इट्स युअर्स रिस्पॉन्सिबिलिटी टू स्टडी ऑन दिस चॅप्टर टू ट्राय टू सॉल्व मोर अँड मोर इक्वेशन्स. ओके, या लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायचे पाहिले होते प्रॅक्टिस सेट 1.1 इफ यू रिमेंबर. त्यानंतर आपण ग्राफिकल मेथड पाहिली होती, क्रॅमर्स मेथड पाहिली होती, इक्वेशन्स रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल पाहिलं होतं, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स. त्यानंतर आपण हे सम्स पाहिले आहेत. ओके, प्रॅक्टिस सेट 1.5. नाव
practice more and more, as much as you can. Okay, give your time to solving the examples, to practicing the examples, and then only you will become perfect in this. Thank you.